पंजाब आणि हरियाणा हे त्यांच्या भात पिकाची कापणी करण्यासाठी आणि रब्बी गव्हांची तयारी सुरू करण्यासाठी घाई करतात। परंतु परिणामी या प्रदेशातील भातशेतीमधील उरलेला भाताचा पेढा काढून टाकण्यासाठी आग लावली जात आहे। भातशेती जाळणे म्हणजे यांत्रिकीकृत संयुक्त कापणी यंत्रांद्वारे भात कापणी केल्यानंतर उरलेले अवशेष जाळणे। मग प्राणी ते का खाऊ शकत नाहीत? कारण 1960 ते 1970 च्या दशकात सादर केलेल्या भात म्हणजे धानाच्या हरित क्रांतीच्या जातींमध्ये सिलिका जास्त असते आणि ते गुरेढोरे किंवा शेळ्यांसाठी खाण्यायोग्य नसतात। पंजाबमध्ये वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या एकत्रित कापणी यंत्रांमध्ये पेढा पुरेसा खोलवर कापला जात नाही किंवा तो भाताचे रोप उपटण्यास सक्षम नाही। त्यामुळे कापणीनंतर भाताच्या पेंढ्याचा काही भाग जमिनीवरच राहतो। म्हणूनच शेतकरी त्वरित उपाययोजना करतात, म्हणजेच पेंढा जाळतात। परिणामी दिल्लीसारख्या ठिकाणी प्रदूषणाच्या स्थानिक स्रोतांमुळे दिवाळीत किंवा डिसेंबर-जानेवारीच्या नंतर महिन्यात हवेची गुणवत्ता खराब होते। जर पंजाब आणि हरियाणातील मनरेगा कामगारांना भाताच्या गवताची साफसफाई आणि कापणीच्या शेतात वळवले गेले तर मॅन्युअल कापणीकडे परत जाणे हा एक पर्याय असू शकतो। कदाचित मनरेगा कामगारांना 20 दिवसांच्या कालावधीसाठी पेंढा साफ करणे किंवा भात कापणीसाठी इकोसिस्टीम सेवा म्हणून केंद्रित करणे शेतकऱ्यांना आणि देशाला मदत करू शकते। आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी अनुवांशिक बदल करून वेळ वाया घालवण्याऐवजी खाण्यायोग्य पेढा असलेल्या तांदळाच्या नवीन जाती तयार करण्याचे काम स्वीकारले पाहिजे, जेणेकरून गुरेढोरे आणि शेळ्या त्यांना खाऊ शकतील आणि भाताचा पेढा पुन्हा एकदा चारा बनू शकेल। शेतकऱ्यांना नांगरणी न करण्याच्या नवीन पद्धती शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणे देखील आवश्यक आहे, कारण सरकारने या भागात सुपर सीडर मशीन्स आधीच मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत। त्यामुळे भात कापणीपूर्वी गव्हाचे बियाणे पेरण्यास मदत होईल। नांगरणी आवश्यक नसल्यामुळे भात जाळण्याची समस्या उद्भवणार नाही। शेतकरी भाताचा पेंढा कुजवू शकतील आणि एकाच वेळी आणि नैसर्गिकरित्या गहू देखील पिकवू शकतील। अशाच घडामोडी व अपडेट सोबत भेटूया पुन्हा देशोन्नतीमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।